राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं अमर शिंदे व इतर यांच्या विरोधात दाखल केलेले लवाद वसुली प्रकरण विद्यमान दिवाणी न्यायाधीश व स्तर यवतमाळ यांनी विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय यवतमाळ यांच्या न्यायालयाने दिनांक 10 फेब्रुवारी रोजी विवादित एकतर्फी अवॉर्ड रद्द केल्याचे कारणानं खारिज केले आहे। शहरातील अमर शिंदे यांच्या विरोधात राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यवतमाळ यांनी लवाद अधिकारी यांच्या समक्ष प्रकरण दाखल केले होते। सदर प्रकरणाची संपूर्ण सुनावणी ही कोविडच्या काळात पार पडली होती। राजलक्ष्मीच्या वतीनं विद्यमान दिवाणी न्यायाधीश व स्तर यवतमाळ यांच्या न्यायालयात लवाद वसुलीचे प्रकरण दाखल केल्यानंतर त्यांचा समन्स मिळाला असता अमर शिंदे यांना आपल्या विरोधात एकतर्फी विवादित अवॉर्ड पारित झाल्याची व त्यांची वसुली होण्याकाबी लवाद वसुली प्रकरण दाखल केल्याची माहिती मिळाली होती। सबब अमर शिंदे यांनी लवाद अधिकारी यांनी पारित केलेल्या एकतर्फी अवॉर्डच्या विरोधात विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय यवतमाळ यांच्या न्यायालयात दाद मागितली होती। सदर प्रकरणी अमर शिंदे व राजलक्ष्मी यांची दोघांचीही बाजू ऐकून घेत दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सदरचा विवादित अवॉर्ड रद्द केला होता व लवाद अधिकारी यांना नव्याने सुनावणी घेण्याकरिता आदेशित केले होते। विवादित अवॉर्ड रद्द झाल्यानंतर अमर शिंदे यांनी सदरची बाब विद्यमान दिवाणी न्यायाधीश व स्तर यवतमाळ यांच्या समक्ष अर्ज दाखल करून निदर्शनास आणून दिली असता न्यायालयानं राजलक्ष्मीच्या वतीनं अमर शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेले लवाद वसुली प्रकरण दिनांक 10 फेब्रुवारी रोजी खारिज केलेले आहे। या प्रकरणी अमर शिंदे यांच्या वतीनं न्यायालयात ॲडव्होकेट निखिल सायरे, ॲडव्होकेट रणजित अगमे यांनी बाजू मांडली। त्यांना याकामी ॲडव्होकेट भावेश श्रीराव व ॲडव्होकेट रवी कुकडे यांचे सहकार्य लाभले। ॲडव्होकेट निखिल भीमरावजी सायरे यवतमाळ। नुकतेच यवतमाळ शहरातील अमर प्रकाश शिंदे यांच्या विरोधामध्ये राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी एक लवाद वसुली प्रकरण दाखल केलं होतं। सदरच्या प्रकरणामध्ये जो लवाद अवॉर्ड जो पारित करण्यात आला होता तो अमर शिंदे यांच्या विरोधात एकतर्फा पारित करण्यात आला होता आणि ज्यावेळेस आम्ही वसुली प्रकरणामध्ये हजर झालो त्यावेळेस आम्हाला या प्रकरणाची माहिती मिळाली। या प्रकरणाच्या विरोधात आम्ही अवॉर्डच्या प्रकरणात आम्ही विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यवतमाळ यांच्या न्यायालयात आम्ही दाद मागितली होती आणि ही संपूर्ण प्रकरणाची सुनावणी जी आहे लवाद प्रकरणाची ही कोविडच्या काळात झाली होती आणि त्यामुळे विद्यमान न्यायालयाने या बाबीचा विचार घेऊन सदरच्या प्रकरणामध्ये जो विवादित लवाद आदेश होता तो रद्द करण्यात आला होता आणि असं असतानाही वसुली प्रक्रिया जी आहे ती सुरूच होती। त्यामुळे आम्ही विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यवतमाळ यांच्या न्यायालयात अमर शिंदे यांच्या वतीनं अर्ज दाखल केला होता आणि सदरची लवाद वसुलीची जी प्रक्रिया आहे तर ते प्रकरण खारिज करण्याची मी विनंती केली होती। सदरच्या प्रकरणामध्ये विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यवतमाळ यांनी दोन्ही पक्षांचा बाजू ऐकली आणि दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सदरची वसुली प्रक्रिया ही खारिज केलेली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी अक्रम दिवान, यवतमाळ।